राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठी खेळी केली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्राजक्त तनपुरे यांच्याबरोबरच बंद दाराआड चर्चा सुरू आहे। राहुरीमध्ये माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात बंद दाराआड चर्चा रंगतेय। पोटनिवडणुकीबाबत प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। प्राजक्त तनपुरे राहुरी पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष लढतात की निवडणुकीतून माघार घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करतात। त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्याबरोबर त्यांची सध्या बंद दाराआड चर्चा सुरू आहे। भाजप नेत्यांची प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत सध्या चर्चा सुरू आहे। या चर्चेअंती काय समोर येतं हे पाहावं लागेल। पोटनिवडणुकीतून प्राजक्त तनपुरे माघार घेतात की अपक्ष लढण्यावर ठाम राहतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। याच संदर्भात अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, राहुरी पोटनिवडणुकी संदर्भात नक्की काय काय घडामोडी घडतात? रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईला यश येऊ शकतं का? ती खरं आहे कस्तुरी, राहुरी पोटनिवडणुकीच्या रिंगणात खरं तर भाजपचा उमेदवार आहे आणि त्याच्या विरोधात कुठेतरी प्राजक्त तनपुरे हे उमेदवारी अर्ज भरतील अशी खऱ्या अर्थाने शक्यता आहे। आणि याचमुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजपचा स्थापना दिवस साजरा केल्यानंतर राहुरीच्या दिशेने रवाना झाले आणि आता आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे प्राजक्त तनपुरे यांना भेटायला गेलेले आहेत। बंद दाराआड या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। अर्थात प्राजक्त तनपुरे उमेदवारी अर्ज भरण्यावरून माघार घेतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सुरुवातीपासून असं म्हणणं होतं भाजपचं की ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी आणि यासाठी जे इच्छुक उमेदवार होते किंवा इतर पक्षाचे उमेदवार होते त्यांना समजवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत होता। मात्र प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि याचमुळे कुठेतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतः रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्राजक्त तनपुरे यांच्याशी बोलतायत। त्यांच्या शिष्टाईला यश येते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कस्तुरी, नक्कीच धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। या बैठकीअंती नेमकं काय काय घडतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल।